एक साधी गोष्ट आहे, पण 90% लोक कधीच समजून घेत नाहीत. पाणी जे आपण रोज वापरतो तेच आपल्या जीवनाचं सर्वात मोठं दान असू शकतं. पण जर तुम्ही जलसेवा केली तर तुमचं भाग्यही बदलू शकतं. का आणि कसं, आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला आध्यात्मिक चॅनल नरेंद्रवाणी, जिथे आपण जाणून घेतो अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचे अमूल्य विचार. स्वामीजी सांगतात, या सृष्टीत सर्वात शुद्ध आणि पवित्र दान कोणतं असेल तर ते आहे जलसेवा. कारण पाणी म्हणजे फक्त एक द्रव्य नाही, ते जीवन आहे. ज्यावेळी एखादा तहानलेला माणूस तुमच्या हातून पाणी पितो, त्या क्षणी तुम्ही फक्त त्याची तहान भागवत नाहीत, तर तुमच्या कर्माचं ओझं हलकं करत असता. स्वामीजी सांगतात, अन्नदान श्रेष्ठ आहे, पण जलदान अतिशय पवित्र आहे. कारण अन्नाशिवाय माणूस काही वेळ राहू शकतो, पण पाण्याविना नाही. म्हणूनच जर तुम्हाला खऱ्या अर्थाने पुण्य कमवायचं असेल तर रोजच्या जीवनात एक छोटी सवय लावा. घराबाहेर पाण्याचा मटका ठेवा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, गरजू लोकांना पाणी द्या. ही छोटी सेवा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. कारण देवाला मोठ्या गोष्टी नाही हव्या, त्याला तुमचं मन आणि भावना महत्त्वाच्या आहेत. स्वामीजींचा एक सुंदर विचार, ज्याच्या हातून जलसेवा होते त्याच्यावर देवाची कृपा आपोआप होते. म्हणून मित्रांनो, आजपासून ठरवा, मोठं काही नाही जमलं तरी एक ग्लास पाणी देण्याची सेवा नक्की करा. कारण ही छोटी गोष्ट तुमचं जीवन बदलू शकते. मित्रांनो, आपण अनेकदा मोठ्या गोष्टींच्या मागे धावत असतो, पण खरं समाधान छोट्या सेवेमध्येच लपलेलं असतं. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, तुम्ही एखाद्याची तहान भागवली तर देव तुमच्या आयुष्यातील कमतरता भरून काढतो. विचार करा, एक तहानलेला माणूस तुमच्याकडे आशेने पाहतो आणि तुम्ही त्याला पाणी देता. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातला आनंद आणि मनातून निघालेला आशीर्वाद हेच तुमचं खरं पुण्य असतं. कारण पाण्याचा प्रत्येक थेंब फक्त शरीराला नाही तर आत्म्यालाही शांत करतो. म्हणूनच जिथे जाल तिथे पाण्याचा अपव्यय करू नका. पाणी वाचवा आणि गरजूंना पाणी द्या, हीच खरी सेवा आहे. स्वामीजी सांगतात, ज्याने पाण्याची किंमत ओळखली त्याने जीवनाची किंमत ओळखली. मित्रांनो, आज आपण टेक्नॉलॉजी, पैसा, सुख याच्या मागे आहोत, पण या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट आहे माणुसकी. आणि जलसेवा म्हणजे माणुसकीचा सर्वात सुंदर मार्ग आहे. जर तुमच्याकडून रोज एक छोटं काम झालं, एखाद्या प्राण्याला पाणी दिलं, एखाद्या माणसाची तहान भागवली, तर समजा तुमचा दिवस सफल झाला. कारण देवाला मोठ्या मंदिरात नाही तर अशा छोट्या सेवेतच भेटता येतं. एक क्षण डोळे बंद करा आणि कल्पना करा, तुम्ही उन्हात चालत आहात, घसा कोरडा पडलेला आहे आणि अचानक कुणीतरी तुम्हाला पाणी देतं. त्या क्षणी जो आनंद मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, ज्यांनी दुसऱ्याची तहान ओळखली त्यांनी देवाला ओळखलं. कारण देव प्रत्येकाच्या रूपात असतो. कधी तो तहानलेला माणूस बनून येतो, कधी एखादा प्राणी बनून येतो आणि पाहतो तुमच्या मनात सेवा आहे का. म्हणून मित्रांनो, ही गोष्ट फक्त पुण्य कमावण्यासाठी नाही, ही आहे तुमचं मन शुद्ध करण्यासाठी. जेव्हा तुम्ही जलसेवा करता, तुमचा अहंकार कमी होतो, तुमचं मन शांत होतं आणि जीवनात सकारात्मकता वाढते. हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. स्वामीजी सांगतात, सेवा हीच साधना आहे आणि साधनेतूनच देव प्राप्त होतो. म्हणूनच मोठे जप, मोठ्या पूजा करण्यापेक्षा एक ग्लास पाणी देणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण ते थेट हृदयातून येतं. आणि लक्षात ठेवा, तुम्ही दिलेलं पाणी कधीही वाया जात नाही, ते परत येतं, पण आशीर्वाद बनून, सुख बनून आणि कधीकधी भाग्य बदलूनही येतं.
आता एक साधा प्रश्न स्वतःला विचारा, आजपर्यंत आपण किती वेळा एखाद्याची तहान भागवली आहे आणि किती वेळा आपण फक्त स्वतःपुरतंच विचार केला आहे. हेच अंतर आपल्या जीवनात बदल घडवणार आहे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जीवनात मोठं व्हायचं असेल तर आधी मनाने मोठं व्हा, आणि मनाने मोठं होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जलसेवा. मित्रांनो, आजपासून एक छोटा संकल्प करा. घराबाहेर एक पाण्याचा मटका ठेवा, पक्ष्यांसाठी दररोज पाणी ठेवा आणि जिथे शक्य असेल तिथे लोकांना पाणी द्या. हे काम खूप छोटं वाटतं, पण याच छोट्या कामामुळे तुमचं मन बदलेल, तुमचा विचार बदलेल आणि हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य बदलेल. कारण देव नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो असतो एका ग्लास पाण्यात, एका चांगल्या भावनेत आणि एका छोट्या सेवेमध्ये. स्वामीजी सांगतात, एक अतिशय सुंदर विचार, जिथे सेवा आहे तिथेच देवाचा वास आहे. म्हणून मित्रांनो, आजपासून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आणि पाणी वाचवा आणि पाणी द्या. कारण हीच सेवा तुमच्या जीवनात अद्भुत बदल घडवू शकते. जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या खूप साध्या दिसतात, पण त्यांच्यातच सर्वात मोठं रहस्य लपलेलं असतं. जलसेवा ही त्यापैकीच एक आहे. आज आपण मोठं काहीतरी करण्याचा विचार करत असतो, मोठी पूजा, मोठे यज्ञ, मोठे दानधर्म. पण स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देवाला तुमचा मोठेपणा नाही तर तुमची भावना पाहिजे. जर भावना शुद्ध असेल तर एक थेंब पाणीही गंगाजलासारखं पवित्र होतं. मित्रांनो, कधीकधी आपण विचार करतो, आपण एवढं छोटं काम केलं तर काय फरक पडणार. पण हाच विचार चुकीचा आहे. कारण समुद्रही थेंबांनीच भरतो आणि जीवनही छोट्या कर्मांनीच बदलतं. आज तुम्ही एखाद्याला पाणी दिलं, उद्या एखाद्याला मदत केली, असं करत करत तुमचं मन निर्मळ होतं, तुमचं कर्म शुद्ध होतं आणि तुमचं जीवन दिव्य होतं. स्वामीजी सांगतात, ज्याच्या जीवनात सेवा आली त्याच्या जीवनात देव आपोआप आला. म्हणून मित्रांनो, जलसेवा ही फक्त एक सवय नाही, ती एक साधना आहे, ती एक मार्ग आहे आणि तीच तुमच्या जीवनाला शांती, समाधान आणि खरा आनंद देणारी शक्ती आहे. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी रोज जलसेवा करणार, आणि पहा हळूहळू तुमच्या जीवनात किती मोठा बदल घडतोय. मित्रांनो, आपण माणसांची सेवा करतो हे खूप चांगलं आहे, पण एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो, पशु आणि पक्षी हे बोलू शकत नाहीत, आपली तहान सांगू शकत नाहीत, पण त्यांनाही तितकीच तहान लागते. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्यांनी निरपराध जीवांवर दया केली त्यांच्यावर देवाची कृपा अधिक होते. मित्रांनो, उन्हाळ्यात तुम्ही पाहिलं असेल, पक्षी पाण्यासाठी भटकत असतात, कुत्रे, गायी तहानेने व्याकुळ होतात, पण त्यांना कोण विचारतं. इथेच तुमची सेवा सुरू होते. घराच्या गच्चीवर किंवा खिडकीत पाण्याची वाटी ठेवा, रस्त्यावरच्या प्राण्यांसाठी पाणी ठेवा, पक्ष्यांसाठी दररोज स्वच्छ पाणी भरा. हे खूप छोटं काम आहे, पण यामागची भावना खूप मोठी आहे. कारण त्या पक्षाला दिलेला एक थेंब पाणी, त्या प्राण्याला दिलेला एक क्षणाचा आधार, हा थेट देवापर्यंत पोहोचतो. स्वामीजी सांगतात, देव प्रत्येक जीवात आहे, म्हणून प्रत्येक जीवाची सेवा म्हणजे देवाची सेवा. मित्रांनो, जेव्हा एखादा पक्षी तुमच्या ठेवलेल्या पाण्यातून पितो तेव्हा तो काही बोलत नाही, पण त्याचं समाधान, त्याची शांतता हेच तुमच्यासाठी आशीर्वाद बनते. आणि लक्षात ठेवा, माणसांना मदत करणं हे कर्तव्य आहे, पण निरपराध जीवांचा मदत करणं हे पुण्य आहे. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा, मी रोज किमान एका पशु पक्ष्यांसाठी पाणी ठेवणार, आणि पहा तुमचं मन किती शांत होतं आणि तुमच्या जीवनात किती सकारात्मक बदल येतो. आपण अनेकदा विचार करतो, देव आपल्यावर कृपा का करत नाही, पण कधी स्वतःला विचारलात का, आपण देवाच्या प्रत्येक रूपाला ओळखतो का? स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात,
देवाला शोधण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, तो प्रत्येक जीवात आहे. म्हणूनच जेव्हा एखादा पक्षी तहानीने त्रस्त असतो किंवा एखादा प्राणी पाण्यासाठी भटकत असतो, तेव्हा तोच देव तुमच्याकडे मदतीची अपेक्षा करत असतो. मित्रांनो, हे फक्त एक पाण्याचं दान नाही, हे आहे करुणेचं दान, हे आहे प्रेमाचं दान आणि हे आहे मानवतेचं खरं रूप. स्वामीजींचा एक अत्यंत प्रभावी विचार, ज्याच्या मनात दया आली त्याच्या जीवनात कधीच कमी पडत नाही. कारण तुम्ही दिलेला प्रत्येक थेंब, प्रत्येक छोटी सेवा ही तुमच्या कर्मात जमा होत असते आणि योग्य वेळ आल्यावर तीच सेवा तुम्हाला वाचवते, तीच सेवा तुम्हाला उंच नेते आणि कधीकधी संकटातून बाहेर काढते. मित्रांनो, जीवनात आपण खूप काही कमावतो, पैसा, नाव, प्रतिष्ठा, पण शेवटी सोबत काय येतं? फक्त आपले कर्म. आणि त्यातीलच सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे जलसेवा. कारण ती कोणाचीही नुकसान करत नाही, उलट ती सर्वांना आनंद देते, माणसांना, प्राण्यांना, पक्ष्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आत्म्यालाही शांतता देते. म्हणून मित्रांनो, आजपासून मोठं काही नाही केलं तरी चालेल, पण एक छोटा पाण्याचा थेंब, एक छोटी सेवा नक्की करा. कारण हीच छोटी गोष्ट तुमचं जीवन दिव्य बनवू शकते. कधीकधी जीवनात आपल्याला खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतं, पण आपण ते लक्षात घेत नाही. आपण मोठ्या सुखाच्या मागे धावत राहतो, मोठ्या यशाच्या मागे धावत राहतो, पण जीवनाचं खरं समाधान कुठे आहे? स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जिथे निस्वार्थ सेवा आहे तिथेच खरा आनंद आहे. मित्रांनो, जलसेवा ही अशीच एक निस्वार्थ सेवा आहे, जिथे अपेक्षा नाही, दिखावा नाही, फक्त भावना आहे. आणि हीच भावना तुमच्या जीवनात प्रकाश आणते. विचार करा, तुम्ही एका अनोळखी व्यक्तीला पाणी दिलं किंवा एखाद्या पक्षासाठी पाणी ठेवलं, तुम्हाला त्यातून काही मिळालं का? हो, मिळालं. मन शांती, समाधान आणि एक वेगळीच आनंदाची भावना. हीच तर खरी संपत्ती आहे. स्वामीजी सांगतात, पैसा संपतो पण पुण्य कधीच संपत नाहीत. म्हणून मित्रांनो, आजपासून आपल्या जीवनात एक छोटासा बदल करा. दररोज थोडा वेळ सेवेसाठी द्या, पाण्याची कदर करा आणि शक्य तिथे जलसेवा करा. कारण तुम्ही पाणी देता, पण प्रत्यक्षात तुम्ही आनंद देत आहात, तुम्ही जीवन देत आहात आणि तुम्ही देवाला स्पर्श करत आहात. हीच गोष्ट तुमचं जीवन साधं नाही तर दिव्य बनवते. मित्रांनो, फक्त भावना ठेवून चालत नाहीत. जलसेवा योग्य पद्धतीने करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चला जाणून घेऊया, पशुपक्ष्यांसाठी जलसेवा कशी करावी. स्वच्छ पाण्याची व्यवस्था करा. नेहमी स्वच्छ आणि ताजं पाणी ठेवा, कारण पाणी घाण त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. योग्य जागा निवडा. पाणी अशा जागी ठेवा जिथे पक्षी आणि प्राणी सहज येऊ शकतील, पण त्यांना भीती वाटणार नाही. दररोज पाणी बदला. एकदा पाणी ठेवून विसरू नका, दररोज ते बदलणं खूप गरजेचं आहे. उंची योग्य ठेवा. पक्ष्यांसाठी पाणी थोड्या उंच जागी ठेवा, जसं गच्ची, खिडकी किंवा झाडाजवळ. खोल भांडे भरून वापरू नका. खूप खोल भांड्यात पाणी ठेवलं तर लहान पक्ष्यांना धोका होऊ शकतो. म्हणून नेहमी उथळ भांडे वापरा. उन्हापासून संरक्षण करा. पाणी थेट उन्हात ठेवलं तर गरम होतं, म्हणून ते सावलीत ठेवा. नियमितता ठेवा. एक दिवस नाही तर रोज ही सवय ठेवा, कारण ते जीव रोज तुमच्यावर अवलंबून राहू लागतात. प्रेमाने करा आणि दिखावा नको. ही सेवा सोशल मीडियासाठी नाही तर मनासाठी करा. स्वामीजी सांगतात, जिथे निस्वार्थ भावना आहे तिथेच देवाची कृपा असते. पाण्याचा अपव्यय टाळा. जिथे पाणी वाचवाल तिथेच तुम्ही खऱ्या अर्थाने सेवा करत आहात. छोट्यापासून सुरुवात करा. मोठं काही करायची गरज नाही. एक वाटी पाणी, एक छोटा मटका, इतकंही पुरेसं आहे.
भावनिक संदेश. मित्रांनो, जे जीव बोलू शकत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही पाणी ठेवलं तर समजा तुम्ही फक्त सेवा नाही केली, तुम्ही देवाला आनंद दिला. आता एक गोष्ट मनापासून समजून घ्या, पशु आणि पक्षी हे आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. ते निसर्गाचा समतोल राखतात, ते आपल्याला आनंद देतात आणि ते कोणतीही अपेक्षा न ठेवता जगतात. पण जेव्हा त्यांना गरज असते ते बोलू शकत नाहीत, मदत मागू शकत नाहीत. म्हणूनच त्यांची जबाबदारी आपली आहे. नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्यांनी दुर्बलांचा विचार केला त्यांच्यावर देव नेहमी प्रसन्न असतो. मित्रांनो, आपण जर फक्त स्वतःपुरतं जगलो तर ते जीवन पूर्ण होत नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही करतो तेव्हा जीवनाला अर्थ मिळतो. कल्पना करा, तुम्ही दररोज एकाच ठिकाणी पाणी ठेवता आणि एक पक्षी रोज येतो. तो तुम्हाला ओळखतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो. हीच तर खरी नाती आहेत. मित्रांनो, ही सेवा करताना कोणताही मोठेपणा ठेवू नका, कोणतीही अपेक्षा ठेवू नका. फक्त एक भावना ठेवा, मी जे करतोय ते देवासाठी करतोय. आणि जेव्हा ही भावना येते, तुमचं मन बदलतं, तुमचं कर्म बदलतं आणि तुमचं संपूर्ण जीवन बदलायला सुरुवात होते. स्वामीजी सांगतात, सेवा हीच खरी साधना आहे आणि साधनेतूनच देवाची अनुभूती मिळते. म्हणून मित्रांनो, आजपासून स्वतःसाठी नाही तर प्रत्येक जीवासाठी जगा. कारण तुम्ही दिलेला एक थेंब पाणी कोणासाठी तरी संपूर्ण जीवन असू शकतं. मित्रांनो, जीवनात आपण खूप काही शोधत असतो, सुख, समाधान, शांती. पण ही सगळी गोष्ट बाहेर नाही, ती लपलेली आहे आपल्या कृतीत, आपल्या सेवेत आणि आपल्या भावनेत. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्यांनी दुसऱ्यांच्या डोळ्यात आनंद आणला त्याच्या जीवनात दुःख जास्त काळ टिकत नाही. तुम्ही एखाद्या तहानलेल्या जीवाला पाणी देता तेव्हा तुम्ही फक्त त्याची तहान भागवत नाही, तुम्ही त्याला जगण्याची शक्ती देता. आणि त्या क्षणी देव तुमच्याकडे हसत असतो. कारण देवाला मोठ्या गोष्टी नाही हव्या, त्याला तुमचं प्रेम आणि दया हवी आहे. आणि एक सुंदर विचार, पैसा देणं सोपं आहे पण प्रेमाने सेवा करणं कठीण आहे. म्हणून मित्रांनो, सेवा करताना मन जोडा, भावना जोडा आणि देवाला अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण जिथे सेवा आहे तिथेच देव आहे. मित्रांनो, आजपासून एक छोटा संकल्प करा, दररोज जलसेवा करा, पशुपक्ष्यांसाठी पाणी ठेवा आणि प्रत्येक जीवात देव पहा. कारण ही छोटी सेवा तुमचं जीवन सामान्य नाही तर दिव्य बनवू शकते. आपण पाहत होतात आपला आध्यात्मिक चॅनल नरेंद्रवाणी. अशाच दिव्य आणि जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय सियाराम.